गजरा घालण्यासाठी वयाची अट नसते. वय कितीही असू दे, सर्व स्त्रियांना फुले आणि त्यांचे गजरे हे अत्यंत प्रिय असतात. एखादा सण समारंभ, पूजा असेल किंवा कोणताही धार्मिक विधी, आनंदी सण उत्सवात तर महिला आपल्या केसांमध्ये हमखास गजऱ्याची माळ घालतात. त्याच गजऱ्याची विक्री करून साताऱ्याचा गजरेवाला हा लखपती झाला आहे. साताऱ्यातील मोती चौक येथे गेले 25 वर्षापासून गजऱ्याची विक्री धीरज गाडगे करत आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या या गजऱ्याच्या व्यवसायाबद्दलची अधिकची माहिती. नमस्कार, मी धीरज गाडगे. बरेच वर्ष झाले, 25-26 वर्ष चौकात मूत चौकात गजऱ्याचा व्यवसाय करत आहे. पूर्वीच्या काळात स्वस्त असल्यामुळं गजरे खूप स्वस्त मिळायचे आणि त्याच्यात स्वस्त म्हणजे 1 रुपये 8 आम्ही गजरे विकायचो पूर्वी. आणि वारंवार दरवर्षी जसं शेत जमीन हे व्हायला लागली तसं शेतकरी जमिनीत हे होत असल्यामुळं मार्केटला व्यवसाय गजऱ्याचे रेट वाढत चाललेले आहेत. आत्ताच्या परिस्थितीनुसार गजरा हा पहिला कंटिन्यू चालायचा सणवार सुद्धा. आत्ता गणपती उत्सवापासून आमचा गजरा सीझन चालू झालेला आहे. गणपती, नवरात्र उत्सव, दिवाळी या टायमिंगला आमचा धंदा चालू होतो व्यवस्थित सीझन. आणि आता परिस्थिती अशी झाली की मार्केट वाढल्यामुळं गजराची खरेदी होलसेल कधी 12 रुपये 13 रुपये मोठमोठे सणाला ही मागणी जास्त असल्यामुळं मार्केट वाढतं. मार्केट आपल्या इथं कुठेच नाही आहे. बँगलोरनं आपला गजराचा व्यवसाय होतो. मार्केट इथं एप्रिल मे जून पंढरपूरचं मार्केट असतं. पण पंढरपुरातलं पण गजरा मार्केटप्रमाणे ज्या रेट मिळतो पावसामुळे सीझनला हे असते. जून जुलै ऑगस्टमध्ये आमचा सीझन बऱ्यापैकी शांत असतो आणि मार्चमध्ये पूर्ण शांत असतो. आता तशी परिस्थिती आहे की धंद्यामध्ये पण पहिल्यासारखे दिवस राहिले नाही आहेत. प्रत्येक धंद्यात कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. प्रॉफिट पण प्रत्येक माणसाचं राहिलं नाही आहे. आणि जसं प्रत्येक सणाला त्या सणालाच आम्ही 8-9 गजऱ्याची कुटुंब आहे आणि स्टँडला पण 8-9 जणांची कुटुंब आहे. ते कंटिन्यू चालणं असते. बरेच वर्ष हा आम्ही व्यवसाय करतो आहे. त्या व्यवसायातनं आम्हाला बराचसा उत्पन्न होतो. उत्पन्न काही होत नाही. वर्षातले 4-5 महिने सीझन चालू असतो. 2-4 महिने सीझन स्लॅग असतो. त्यात म्हणजे आमचे सर्वजण कुटुंब चालतात. आणि इथून पुढं आम्ही कसं मोती चौकात वारंवार 25-30 वर्ष व्यवसाय करतो. प्रेक्षकांनी, नागरिकांना आम्हाला सहकार्य करावं, साथ द्यावी. आणि कृपया करून सीझनला आमचे रेट भरपूर वाढतात. याला कारण म्हणजे आम्ही रेट वाढवत नाही. जसं मार्केटला ही उत्सव असतो, सर्वच जण त्याची खरेदी करतात, तसा हा मार्केटला व्यापार वाढतो. मार्केटला खरेदी जास्त झाल्यामुळं आमच्या रेटला पण जिथं 10 रुपये गजरा असतो तो 12 रुपये 14 रुपये 15 रुपये हा ओढीन गजरा वाढतो. त्याच्यामुळं ही परिस्थिती आहे. सर्वजणांनी आम्हाला हे करावं आणि वार्षिक आम्हाला आमचं कुटुंब चांगलं चालतं या धंद्यावर. आणि थोडंफार कर्ज आणि बिझनेस लोन काय लागतं. वार्षिक साधारण 2-2.5 लाखपर्यंत आम्हाला होऊ शकतं. कारण सरासरी धंदा आहे, कॉम्पिटिशन आहे, कधी चढ उतार धंद्यात होतो. गेले 25 वर्षापासून अखंडित मोती चौकामध्ये गजऱ्याचा व्यवसाय धीरज गाडगे करत आहेत. अठाने 1 रुपयापासून गजऱ्याची विक्री त्यांनी सुरू केली होती. जसजसं महागाई वाढत गेली, शेतजमीन कमी होत गेली, तसतसं गजऱ्याचा भाव गगनाला भिडत गेला आहे. 12 इंचाचा म्हणजेच 1 फुटाचा गजरा 20 ते 25 रुपयापर्यंत जाऊन पोहोचला आहे. यामुळेच धीरज गाडगे यांनी ग्राहकांना एक आव्हान देखील केलं आहे. सीझनमध्ये आम्ही स्वतःहून पैसे वाढवत नसतो. ग्राहकांची मागणी वाढते, त्यामुळे मार्केटमधूनच गजऱ्याची किंमत वाढली जाते. त्यामुळे आम्हाला ग्राहकांना गजऱ्याची विक्री करावी लागते, अशी भावना देखील गजरा व्यावसायिक धीरज गाडगे यांनी व्यक्त केली आहे.